आणि यानंतर आपण थेट जाऊयात आशाताईंचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। ॲम्ब्युलन्स इकडे दाखल झालेली आहे आणि त्यांच्या निवासस्थानी हे पार्थिव पोहोचलेलं आहे। स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांचं आज निधन झालं आणि त्यानंतर आता त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पोहोचतंय। उद्या 11 ते 3 या वेळेमध्ये हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। सिनेसृष्टीच्या वर्सेटाईल सिंगर, अष्टपैलू व्यक्तिमत्व, अष्टपैलू गायिका अशी त्यांची ओळख होती। 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, प्रज्ञा, आताच आपण बघतोय की आशा भोसले यांचं पार्थिव हे त्यांच्या लोअर परळ येथील निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। संपूर्ण पोलिसांच्या ताफ्यासह पार्थिव आताच त्यांच्या लोअर परळ येथील कासा ग्रँड या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। इथेच हे पार्थिव उद्यापर्यंत असेल आणि त्यानंतर सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सामान्य लोकांसाठी ते दर्शनासाठी खुलं ठेवलं जाईल। त्यानंतर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात येतील। तर आपण बघतोय की आता संपूर्ण जो पोलिसांचा ताफा होता त्यात स्वतः मंत्री आशिष शेलार हे देखील आपल्यासोबत होते। ते पार्थिवासकट आपण बघतोय की त्यांच्या निवासस्थानी इथे दाखल झालेले आहेत। त्यांचे जे कुटुंबीय आहेत, जवळचे नातेवाईक आहेत, ते त्यांच्या घरी या आधीच दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आपण बघतोय की पार्थिव दाखल झाले। सचिन, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.